प्रिय विद्यार्थी मित्रांनो, मी दीपाली कुलकर्णी देशमुख माझ्या विंग्स ऑफ फिजिक्स या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते। तर आपली बोर्ड परीक्षेसाठी शॉर्ट क्वेश्चन सिरीज सुरू आहे, त्याचा आज 6वा भाग मी अपलोड करते आहे। चॅप्टर सुरू आहे सेमीकंडक्टर डिव्हाइसेस आणि आज अत्यंत महत्त्वाचं असा टॉपिक आपण शिकणार आहोत आणि तो आहे लॉजिक गेट। याच्यावर बघा सगळ्या प्रश्नपत्रिकेत तुम्हाला प्रश्न दिसणार आहे, रेग्युलरला आहे, सीईटीला आहे, नीटला आहे, त्याच्यानंतर तुमच्या जेई सुद्धा परीक्षेत लॉजिक गेटवर प्रश्न असतो म्हणजे असतोच आणि त्याच्यामुळं खूप कमी वेळात आपण हे लॉजिक गेट शिकणार आहे। आता सगळ्यात महत्वाचं इथे तुम्हाला सीईटीला प्रश्न आलेला आहे, तर जे गेट आहेत ना त्याला लॉजिक गेटला 3 प्रकारात विभागवलं जातं। बेसिक गेट्स, त्याच्यानंतर बेसिक गेट, त्याच्यानंतर युनिव्हर्सल गेट आणि स्पेशल टाईपचे गेट याच्यावर सीईटीला प्रश्न आलेला आहे। तर बेसिक कोणते, तर तुमच्या पुस्तकात ऑर गेट, अँड गेट आणि नॉट गेट हे कसे गेट आहेत, तर ते बेसिक गेट आहेत। त्याच्यानंतर युनिव्हर्सल, नॉर आणि नॅन्ड, फक्त एन लावायचं याच्या पुढे, आलं का लक्षात? नॅन्ड हे युनिव्हर्सल गेट आहे आणि स्पेशल टाईपचे गेट एक्सक्लुझिव्ह ऑर आणि एक्सक्लुझिव्ह नॉर हे स्पेशल टाईपचे गेट आहेत। समजलं का? आता याच्यावर बोर्ड परीक्षेला आलेला प्रश्न आपण बघूयात। सीईटी 2025 ला गेटवर आलेला प्रश्न बघा, Which of the following logic gate is called as universal gate? Option A, OR gate, B, XOR gate, C, AND gate, and D, NAND gate. बघा बरं, तर कोणतं गेट आहे युनिव्हर्सल गेट? तर नॅन्ड गेट हे युनिव्हर्सल गेट आहे, म्हणजे करेक्ट ऑप्शन काय आहे? डी आहे। आपल्याला प्रश्नांचं स्वरूप जर कळालं तर आपल्याला अभ्यास करणं सोपं जातं आणि म्हणूनच आपण सीईटीच्या अभ्यासासाठी रेग्युलरचा अभ्यास करता करता कोणत्या भागावर भर द्यायचा हे पण आपल्याला या मधून कळणार आहे। आता आधी लॉजिक गेट काय आहे, तर लॉजिक गेट त्याची डेफिनेशन तुमच्या पुस्तकात अशी दिलेली आहे। लॉजिक गेट इट इज अ डिजिटल सर्किट, हे डिजिटल सर्किट आहे, हॅव्हिंग ए वन ऑर मोर इनपुट सिग्नल, याला एक किंवा अधिक इनपुट सिग्नल असतात, अँड हॅव्हिंग ओनली वन आउटपुट सिग्नल। तर असं सर्किट की ज्याला एक किंवा अनेक इनपुट सिग्नल असतात आणि आउटपुट मात्र फक्त एक आणि एक असतं, तर अशा गेटला काय म्हणायचं? लॉजिक गेट असं म्हणायचं। आता लॉजिक गेट मध्ये दोनच आउटपुटच्या स्टेट असतात, लो आणि हाय। तर लो असेल तर 0 कन्सिडर करायचं, हाय असेल तर 1 कन्सिडर करायचं। त्याच्यानंतर प्रत्येक गेट त्याला त्याचं स्वतःचं सिम्बॉल आहे आणि त्याचं जे वर्किंग आहे ते रिप्रेझेंट करण्याकरता ट्रूथ टेबल आहे। त्याच्यानंतर प्रत्येक गेटला बुलियन इक्वेशन आहे। आता बुलियन इक्वेशनची डेफिनेशन काय दिलेली आहे, तर मॅथमॅटिकल रिलेशन विच इज गिव्ह द रिलेशन बिटवीन इनपुट सिग्नल अँड आउटपुट सिग्नल। तर इनपुट सिग्नल आणि आउटपुट सिग्नल मधलं रिलेशन जे इक्वेशन दाखवतं त्याला बुलियन इक्वेशन असं म्हणायचं। तर ही सगळी गेट बद्दलची बेसिक इन्फॉर्मेशन आहे आणि आता आपण ऍक्च्युअली गेट बघणार आहे। तर आता बघा बेसिक गेट मध्ये पहिलं गेट, आता मी अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला गेट लक्षात ठेवायला शिकवणार आहे। आधी बेसिक गेट मधलं पहिलं गेट घ्यायचं अँड गेट। काय घ्यायचं? अँड गेट। तर याचं सिम्बॉल काढताना डी चा आकार काढायचा आणि त्याला असे 2 इनपुट दाखवायचे आणि इथे आउटपुट दाखवायचं। मग ए आणि बी हे त्याचे इनपुट आहेत, समजलं? आणि इथे त्याचं वाय आउटपुट मिळणार आहे आणि अँड म्हणजे गुणाकार, एवढं लक्षात ठेवायचं, समजलं का? लॉजिकल मल्टिप्लिकेशन। मग हे त्याचं बुलियन इक्वेशन झालं आणि याचा ट्रूथ टेबल जर करायचा झाला तर इनपुट ए, इनपुट बी, बघा इनपुट बी आणि आउटपुट वाय दॅट इज इक्वल टू ए डॉट बी। मग आता बघा 0 0 4 स्टेट असू शकतात, 0 1
1011 समजलं. मग आता काय झालं तर 00चा गुणाकार पण 0, 01चा पण 0, 10चा पण 0, 11चा 1. आलं का लक्षात? तर हे झालं त्याचा ट्रूथ टेबल. समजलं का? पूर्ण गेट अगदी 2 मिनिटात झालं की नाही आपलं? येस ऑर नो? तर हे झालं अँड गेट, बेसिक गेट मधलं पहिलं गेट. आता दुसरं गेट ऑर गेट. ऑर आहे ना, याला असं माशाच्या पंखाचा आकार काढायचा आणि त्याला 2 इनपुट द्यायचे, इनपुट ए, इनपुट बी, आणि याला म्हणायचं लॉजिकल ऍडिशन. काय म्हणायचं? लॉजिकल ऍडिशन. आणि मग हेच त्याचं काय झालं तर हे झालं बुलियन इक्वेशन. हे सिम्बॉल, हे बुलियन इक्वेशन. आणि आता ट्रूथ टेबल बघू बघा आपण याचा. आता मी परत इनपुट आउटपुट लिहित बसत नाही. तर 0 0 0 1 1 0 1 1 समजलं. आता 0 0 0 0 1 1 ऍडिशन असल्यामुळं इथं पण 1 0 1 आणि 1 1 1 समजलं का? तर दिस इज ऑल अबाउट ऑर गेट. किती पटकन झालं, कळलं का? आता बघा तिसरं गेट काय घ्यायचं तर तिसरं गेट घ्यायचं आपल्याला नॉट गेट. आता एकच इनपुट आणि एकच आउटपुट असलेले जे गेट आहे ना त्याला म्हणायचं नॉट गेट. समजलं का? मग आता जर समजा इथं ए दिलं तर तुमच्या आउटपुटला याचा इनव्हर्स, याला म्हणायचं, जसं याला लॉजिकल ऍडिशन म्हणतो तर याला इन्व्हर्जन म्हणायचं. म्हणजे जर 0 दिलं तर 1 मिळणार. बघा, इनपुट आणि आउटपुट, इनपुट आणि आउटपुट. आता बघा, इनपुट जर 0 दिलं तर आउटपुटला 1 मिळणार आणि इनपुटला 1 दिला तर इकडे 0 मिळणार, इनव्हर्स. मग आता हे झालं त्याचं सिम्बॉल आणि हे झालं त्याचं बुलियन इक्वेशन आणि हा झाला ट्रूथ टेबल नॉट गेटचा. समजलं का? आता बघा, आता हे सगळे तिन्ही बेसिक गेट झाले. अशा पद्धतीने 5 मिनिटं तरी लागले का गेट शिकायला आपल्याला? नाही. आता युनिव्हर्सल गेट शिकायचे. युनिव्हर्सल गेट शिकताना नॅन्ड म्हणायचं फक्त त्याला आणि याला नॉर म्हणायचं, एन लावायचं. मग आता हे अँड आणि नॉट गेट जर एकत्र केले तर ह्या पद्धतीने आपल्याला इथे फक्त असा गोळा लावायचा. नॅन्ड करताना इथे एक गोळा लावायचा आणि याच्या डोक्यावर बार द्यायचा. आता बार दिल्यावर उलट घ्यायचं. जिथं 0 होतं ना तिथं 1 1 1 आणि 0 या पद्धतीने. समजलं? आता नॉर करताना परत हे याच पद्धतीने इथं नॉर आणि नॉट म्हणजे करताना इथे फक्त काय लावायचं, असा गोळा लावायचा, 0 लावायचा, याच्या डोक्यावर बार द्यायचा. आता इथं आलं होतं 0, 0च्या जागी 1 घ्यायचं आणि इथं घ्यायचे 0 0 0. समजलं का? तर या पद्धतीने 2 युनिव्हर्सल गेट आपले शिकून झाले, नॅन्ड गेट आणि नॉर गेट. अंडरस्टूड ऑर नॉट? समजलं का? तर या पद्धतीने हे झाले आपले युनिव्हर्सल गेट. आणि आता स्पेशल टाईपचं गेट, त्याला एक्सक्लुझिव्ह ऑर आणि एक्सक्लुझिव्ह नॉर. आता स्पेशल टाईपचं गेट एक्सक्लुझिव्ह ऑर, स्पेशल गेट, स्पेशल गेट. आता बघा, याचं सिम्बॉल काढताना ह्या पद्धतीने काढायचं. एक्सक्लुझिव्ह ऑर हे 2 इनपुट ए आणि बी आणि आउटपुट याला सी दॅट इज इक्वल टू ए प्लस बी म्हणतात. म्हणजेच हे काय असतं तर ए बार डॉट बी प्लस ए डॉट बी आर. मग आता याचं ट्रूथ टेबल किंवा हे सांगताना काय, याला एक्स ऑर, एक्सक्लुझिव्ह ऑर असंही म्हणतात, एक्सक्लुझिव्ह ऑर किंवा याला एक्स ऑर असंही म्हणतात. मग जेव्हा याचे इनपुट, आता बघा आपण इथंच करू त्याचं, जेव्हा याचे इनपुट 2 डिफरंट लॉजिक लेव्हलला असतात तेव्हा आपल्याला आउटपुट मिळतं. मग आता फॉर एक्झाम्पल, आता बघा हे 0 0 आणि 1 1 हे सेम लॉजिक लेव्हलला आहे, आपल्याला आउटपुट मिळणार नाही. आता 0 1 आहे का डिफरंट लॉजिक लेव्हलला, आपल्याला आउटपुट मिळणार आहे. आणि 1 0 इनपुट हे 2 डिफरंट लॉजिकला असतील तेव्हाच फक्त आउटपुट मिळणार आहे. आणि या पद्धतीने आपल्याला काय मिळालं तर आपल्याला मिळालं हे ट्रूथ टेबल. कशाचं तर एक्सक्लुझिव्ह ऑर गेटचं. हे त्याचं सिम्बॉल, हे त्याचं बुलियन इक्वेशन आणि हा त्याचा ट्रूथ टेबल. समजलं का? एवढ्या कमी वेळात आपले गेट शिकून होतात आणि हे अत्यंत अत्यंत महत्वाचं आहे. आता हा प्रश्न स्पेशल टाईपच्या गेटवर आलेला आहे, सीईटी 2024 ला आलेला आहे.
The Boolean expression for XOR gate C that is equal to A plus B is equivalent to option A bar dot B plus A dot B bar, option B A plus into bracket A bar dot B bar, option C into bracket A dot B plus B bar, option D A into bracket A dot B plus into bracket A bar dot B bar. तर करेक्ट ऑप्शन काय आहे? ए आहे. तर हा स्टेट बोर्डला पण आलेला प्रश्न आहे आणि म्हणूनच तुम्ही हे गेट सगळे चांगले करा. अजून बरेच प्रश्न गेटवर आलेले आहेत, पण मी इथं थोडेसेच घेतले की जेणेकरून तुम्हाला कळावं की गेट करणं किती गरजेचं आहे. तर तुमचा वेळ वाचावा म्हणून मी ही सिरीज सुरू केलेली आहे. तर जवळपास आपला सेमीकंडक्टर चॅप्टर मोस्ट ऑफ द क्वेश्चन त्याच्यामधले अगदी बारकाव्यासह आणि सीईटीच्या प्रश्नांसह संपलेला आहे. जर व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. जर तुम्हाला खरंच हा उपयोगी वाटत असेल तर कमेंट टाकायला विसरू नका. ऑल द बेस्ट फॉर युअर स्टडी अँड थँक्यू फॉर वॉचिंग दिस होल व्हिडिओ.